आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मनोज जरांगे यांचं नवं संपर्क कार्यालय आता पैठण फाटा इथं होणार आहे। सोलापूर धुळे महामार्गावरील पैठण फाटा इथं हे कार्यालय असेल। आंतरवाली सराटीमधील जागा कमी पडत असल्यानं आता ही जागा बदलण्यात आली आहे। तर पैठण फाटा या ठिकाणी मनोज जरांगे यांचं नवं संपर्क कार्यालय असणार आहे। त्याचीच काही दृश्य आपण पाहतोय। हे कार्यालय सध्या उभारण्याचं काम वेगात सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी हा पैठण फाटा आहे जो सोलापूर धुळे महामार्गावर आहे आणि या ठिकाणी 29 ऑगस्टला सभा घेतली होती आणि सभेनंतर 1 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांचं ज्या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता आणि हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये प्रकाश झोतात आलं होतं। आज तागायत 1 वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की त्याच पैठण फाट्यावर जरांगे पाटील यांचं नवीन कार्यालय सुरू होत आहे। जरांगे पाटील यांचं संपर्क कार्यालय सुरू होत आहे आणि या ठिकाणी आता आंतरवाली या ठिकाणी तर असणारच आहेत जरांगे पाटील, परंतु त्या ठिकाणी गर्दी होत आहे आणि त्या ठिकाणी वाहनांची लावण्याची व्यवस्था नाही, बैठकीची व्यवस्था नाही, पाण्या पावसाचा त्रास होतो। त्यामुळे या ठिकाणी पैठण फाट्यावर नवीन कार्यालय उघडण्यात येत आहे। या ठिकाणी या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की इकडे एक वॉर रूम असणार आहे, एक जरांगे पाटलांचं एक चेंबर असणार आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, पैठण फाटा।